मी तुम्हाला विष्णूच्या नरसिंह अवताराची सुंदर कथा सांगतो। एकदा हिरण्यकशिपू नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता। त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्याला कोणीही मानव किंवा देव मारू शकणार नाही। तो दिवसा किंवा रात्री मरणार नाही, त्याला घरात किंवा घराबाहेर मारता येणार नाही, जमिनीवर किंवा आकाशात मारता येणार नाही, तसेच कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने त्याला मारता येणार नाही। या वरदानामुळे तो स्वतःला अमर समजू लागला आणि त्याच्या अहंकारामुळे तो सर्व देवांचा आणि विष्णूचा द्वेष करू लागला। हिरण्यकशिपूला प्रल्हाद नावाचा एक पुत्र होता, जो विष्णूचा परमभक्त होता। प्रल्हाद नेहमी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असे। हे पाहून हिरण्यकशिपूला खूप राग आला। त्याने प्रल्हादाला विष्णूची भक्ती सोडून स्वतःची पूजा करायला सांगितले, पण प्रल्हाद तयार झाला नाही। हिरण्यकशिपूने रागाच्या भरात प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले। त्याने त्याला उंच डोंगरावरून खाली फेकले, त्याला हत्तीच्या पायाखाली तोडवले, त्याला विष दिले, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद प्रत्येक संकटातून वाचला। एकदा हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, माझा विष्णू सर्वत्र आहे, तो या खांबातही आहे। हे ऐकून हिरण्यकशिपूने रागाच्या भरात आपल्या गदेने एका खांबावर जोरदार प्रहार केला। त्याच क्षणी तो खांब दुभंगला आणि त्यातून एक अद्भुत, भयावह आणि तेजस्वी रूप प्रकट झाले। ते रूप अर्धे सिंह आणि अर्धे मानव होते। तेच भगवान विष्णूचे नरसिंह रूप होते। नरसिंहांनी हिरण्यकशिपूला पकडले। त्यांनी त्याला मारण्यासाठी योग्य वेळ आणि स्थान निवडले। तेव्हा संध्याकाळची वेळ होती, म्हणजे दिवसही नाही आणि रात्रही नाही। त्यांनी हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेतले, म्हणजे जमिनीवरही नाही आणि आकाशातही नाही। त्यांनी त्याला आपल्या महालाच्या उंबरठ्यावर बसवले, म्हणजे घराच्या आतही नाही आणि बाहेरही नाही। नरसिंहांनी आपल्या नखांनी, ज्याला शस्त्र किंवा अस्त्र म्हणता येत नाही, हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला। अशा प्रकारे भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन भक्त प्रल्हादाची रक्षा केली आणि हिरण्यकशिपूच्या अहंकाराचा नाश केला। ही कथा दर्शवते की जेव्हा धर्माची हानी होते आणि भक्तांवर अन्याय होतो, तेव्हा देव कोणत्याही रूपात येऊन त्यांची रक्षा करतात।